भूदेवी डिव्होशनल चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत अध्याय 5. राजा सत्यरथ, राणी इंदुमती व त्यांचा पुत्र धर्मगुप्त यांची कथासह विप्रस्त्री उमा व त्यांचा मुलगा सुचिरव्रत कथा व महादेवास अत्यंत प्रिय असलेली प्रदोषव्रत कथा. गतवैभवाची प्राप्ती, दूर गेलेली व्यक्ती परत येणे हे या अध्यायाचे फळ आहे. या अध्यायाचा जो पठण श्रवण करतो भगवान शिवशंकर त्याचे सर्वतोपरी रक्षण करतात, कारण आशुतोष शिवशंकर यांना अत्यंत प्रिय असलेले प्रदोषव्रत याची यात कथा आहे. सर्व पातकांचा क्षय, सर्वत्र विजय, धनधान्य समृद्धी होते, अकाली मृत्यू टळतो, कर्जमुक्ती होते. शिवशंकराला अत्यंत प्रिय असलेले असे हे प्रदोषव्रत यथा सांग केले असता मृत्यूचे गंडांतर जाते, असे श्री व्यासांचे वचन आहे. याविषयी पुराणकार सुतांनी शौनकादी ऋषींना एक प्राचीन इतिहास म्हणून धर्मगुप्ताचे आख्यान सांगितले आहे. श्री गणेशाय नमः. विदर्भ देशीचा सत्यरथ नावाचा राजा शत्रूकडून युद्धात मारला गेला. त्याची पत्नी इंदुमती गर्भवती होती. शत्रूच्या भीतीने ती वनात पळत पळत गेल्याने तेथेच एकाकी अवस्थेत ती प्रसूत झाली. तिला दिव्य पुत्र झाला. ती त्याला लहान मुलाला झाडाखाली ठेवून पाण्यासाठी एका तळ्यावर गेली, पण एका सुसरीने तिला ठार मारले. इकडे उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मण स्त्रीला ती मूल दिसले. तिच्याजवळ तिचा एक स्वतःचा लहान मुलगा होताच. ते बाळ पाहून तिला त्याची दया आली. वनात असे बाळाला कोण सोडून गेले असेल? तिला काहीच कळेना बाळ घ्यावे की नाही. तो तेथे एक येती आले. ते म्हणाले, याचा तू तुझ्या मुलाप्रमाणे सांभाळ कर, तुझे कल्याण होईल. त्या विप्र स्त्रीने राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले व आपल्या मुलाचे सुचिरव्रत असे ठेवले. ती गावोगावी भिक्षा मागत फिरत फिरत ती एक चक्रनगर येथे आली. सुंदर असे शिवमंदिर तिने पाहिले व दर्शनास गेली असता तेथे शांडिल्य ऋषींसह इतर ऋषी भगवान महादेव यांची प्रदोष पूजा पूर्ण करून विधियुक्त शिव आराधना करत होते. विप्रस्त्री उमा हिनेही प्रदोष समयी भगवान महादेवांचे दर्शन घेतले. एक क्षण पूजा पाहिली तो शांडिल्य ऋषी म्हणाले, हा राजपुत्र धर्मगुप्त असा दीन होऊन फिरत आहे, काय विचित्र प्राक्तन आहे. उमाने ते ऐकताच ऋषींची चरण धरून प्रार्थना केली, आपण त्रिकालज्ञानी आहात, कृपया हा कोण आहे ते सांगा. शांडिल्य ऋषी म्हणतात, याचा पिता राजा सत्यरथ प्रदोषवेळी शिवपूजा करत होता. त्याचवेळी शत्रूने त्याच्यावर आक्रमण केले. त्याने शत्रूचा शिरच्छेद तर केला, पण पूजा पूर्ण मात्र केली नाही. पूजा पूर्ण न करता तसेच जाऊन भोजन केले. पूजा अर्धवट राहिली हे तो विसरून गेला होता. प्रदोष पूजा अर्धवट सोडल्याने तो अल्पायुषी झाला व अल्पवयात मरण पावला. म्हणून प्रदोष पूजा अर्धवट सोडू नये. याची माता इंदुमतीने पूर्वजन्मी आपल्या सवतीला छळले होते. तिने या जन्मी सुसर होऊन इंदुमतीचे भक्षण केले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच शिवव्रत न केल्याने हा वनात माता पिता विरहित राहिला. याकरता प्रदोषवेळी महादेव यांची पूजा मनोभावे करावी. प्रदोषकाळीचा महिमा अनन्यसाधारण आहे. यावेळी शिव पार्वती कैलास लोकमध्ये बसलेले असतात व 33 कोटी देव त्यांची पूजा आराधना करत असतात. नृत्य, मृदंग, संगीत, वाद्य यांचा जयघोष होत असतो. माता सरस्वती स्वतः यावेळी वीणावादन करत असते. भार्गवी मधुर स्वरात गात असते. मृदंग बाजवी, मधुकेट भारी, यक्ष, गंधर्व, किन्नर, सुरासूर सर्व हात जोडून उभे असतात. असा प्रदोष काळाचा महिमा आहे. उमा म्हणते, माझा पुत्र सुचिरव्रत दरिद्री का झाला? शांडिल्य ऋषी म्हणतात, याने दान केले नाही, शिवराधना केली नाही. उमेने दोन्ही पुत्र ऋषींच्या चरणी ठेवले व यांना उपदेश द्या अशी विनंती केली. शांडिल्य ऋषींनी त्या दोघांना शिवपंचाक्षरी मंत्र दिला व शिव उपासना करण्यास सांगितले. पक्षप्रदोष, शनिप्रदोष, प्रदोष पूजा महिमा सांगितला. मग त्यांनी अंतकरणाने शिवपूजन केले. एकदा नदीतीरी सुचिरव्रताला धनाचा हंडा सापडतो. प्रदोषव्रत त्याचे फळ देत चालले होते. एकदा वनविहार करताना गंधर्व राजकन्या अंशुमती धर्मगुप्त यास भेटते व याच्याशी विवाह करणार असे आपले पिता गंधर्वपती कोद्रवीन यांना सांगते. गंधर्व राजकन्याशी धर्मगुप्त याचा विवाह होतो. नंतर धर्मगुप्त विदर्भ देशात जाऊन आपले गेलेले राज्य परत मिळवतो. तो धर्माने राज्य करून सुदत्त पुत्राला राज्य देऊन उमाधव चरण स्मरण करतो व दोघे पती पत्नी अंती शिवलोकाला जातात. असे प्रदोषव्रत केल्याने महादेव आपले सर्वतोपरी रक्षण करतात. जसे ओम नमः शिवाय यांच्या कृपेमुळे विप्रस्त्री उमा, तिचा पुत्र सुचिरव्रत, राजकुमार धर्मगुप्त, त्याची पत्नी गंधर्व राजकुमारी अंशुमती व धर्मगुप्त अंशुमती यांचा राजपुत्र सुदत्त यांचे कल्याण झाले, तसेच तुम्हा आम्हांचे होज हीच शिवचरणी प्रार्थना. हर हर महादेव. भूदेवी डिव्होशनल चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव.